हाय, मी आहे हर्षदा. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण शिकणार आहोत बेसिक स्टिच. तर त्यासाठी असे मी 2 शेप घेतलेले आहेत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पेपर आपल्याला असा सेट करायचा आहे. सुईचं टोक आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि हळूवार मशीन गोल फिरवत, पेपर गोल फिरवत त्याच्यावरती मशीनची स्टिच फिरवायची आहे. दिलेल्या आकारावरती आपली सुई जाईल याची काळजी घेत आपल्याला पेपर गोल गोल फिरवत जायचा आहे. तर ही स्टिच तुम्ही छोट्या गोलापासून मोठ्या गोलापर्यंत किंवा बाहेरून आतमध्ये म्हणजे मोठ्या सर्कलपासून छोट्या सर्कलपर्यंत करू शकता. मी आतून बाहेर करत आहे, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत जाणार आहे. तर ह्या स्ट्रोकचा फायदा इतकाच असतो की जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे गळे किंवा ड्रेसचे पॅटर्न, ब्लाऊजचे पॅटर्न शिकणार आहोत किंवा शिवणार आहोत, तर त्याच्यामध्ये थोडी फिनिशिंग येण्यासाठी हे स्ट्रोक्स उपयुक्त पडतात. जसं प्री प्रायमरी मुलांना आपण रायटिंग प्रॅक्टिससाठी बेसिक स्ट्रोक्स देतो, त्याचप्रमाणे हे स्टिचिंगचे स्ट्रोक्स आहेत. ह्याची प्रॅक्टिस केल्यामुळे आपल्या स्टिचिंगची फिनिशिंग सुधारते, यात काही डाऊट नाहीच. मधले मी स्किप केले कारण व्हिडिओ लेंथ जास्त होत होती त्याच्यामुळे. पण जेव्हा मी सेकंड लास्टवरती आलेले आहे तर तुम्ही पाहू शकता की मला कुठेही थांबण्याची गरज लागली नाही. फक्त एकदाच मला सुईचं टोक खाली ठेवून पेपर थोडासा फिरवावा लागला आहे आणि माझे सेकंड लास्ट सर्कल कंप्लीट झालेला आहे. त्याचप्रकारे मी लास्टवाला कंप्लीट पण तसाच फास्टमध्ये कंप्लीट केलेला आहे. हे सगळं तुमच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे. तर तुम्ही ह्याआधी कधी अशी बेसिक प्रॅक्टिस केली आहे का? किंवा इथून पुढे पण तुम्ही हा व्हिडिओ बघून प्रॅक्टिस कराल का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.